तर सरकार पाडण्यासाठी खोके कुणी पुरवले हे आता कळलं असेलच। विमान आणि हॉटेलसाठी पैसा कुठून आला आता समजलं असेल अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलेला आहे। 50 खोके कमी पडल्यामुळे धारावी गिळायला निघालेत असा आरोपही त्यांनी केला। दरम्यान ज्यांना धारावीचा विकास नको त्यांनी आज मोर्चा काढला असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे। विकास विरोधी लोकांना जनता जशास तसं उत्तर देईल असंही शिंदेंनी म्हटलं। इतकंच नाही तर ठाकरे गटाच्या मोर्चात धारावीमधील लोक कमी होते असा आरोपही शिंदेंनी केलाय। तुमच्या लक्षात आलं असेल की 2.5 वर्ष यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं। ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल। खोके कोणाकडनं गेले असतील, विमानं कोणी पुरवले असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल। त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिळता येणार नाही, मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना असा माझ्या मनात प्रश्न येतोय। तुम्ही सांगा हो की नाही? हे सगळे खोके खोके सरकार 50 खोके एकदम ओके कशासाठी कोणासाठी कोणी दिले हे आता उघडकीस आलेलं आहे। धारावीच्या मोर्चामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातले लोक बोलवले। हा धारावीचा विकास त्यांना नको आहे। विकास विरोधी लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढलाय। धारावीचे कमी माणसं आहे, सगळी माणसं बाहेरून मागवलेले विकास विरोधी ज्या लोकांचं काम आहे महाराष्ट्र बघते आणि यामध्ये नक्कीच त्यांना जशास तसं उत्तर जनता देईल।